नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण जाणून घेणार आहोत लास्ट 24 आवर्सचे अपडेट्स, म्हणजे मागच्या 24 तासामधले कोणत्या काउन्सिलचे रिझल्ट लागले, त्या रिझल्टचा कट ऑफ काय होता, या सर्वांबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सगळ्यात पहिलं वन बाय वन आपण बघणार आहोत ते म्हणजे एमसीसी. बघा, एमसीसीचा प्रोव्हिजनल रिझल्ट अनाऊन्स झालेले होते. म्हणजे एमबीबीएस आणि बीडीएसचा पहिल्या राऊंडचे प्रोव्हिजनल रिझल्ट म्हणजे डीम कॉलेजेस आणि 15% गव्हर्नमेंट कॉलेजेसचे प्रोव्हिजनल रिझल्ट आलेले होते. तर त्यामध्ये कट ऑफ हाय गेलेला आहे. बट ॲज कम्पेअर टू डीम कॉलेजेसचा कट ऑफ मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी खूप जास्त हाय गेलेला आहे. विद्यार्थ्यांना स्टेट गव्हर्नमेंटचे जे कॉलेजेस आहेत, म्हणजे स्टेट कोटा आहे महाराष्ट्र, तिथेही आणि डीम कॉलेजेसचा कोटा, ह्या दोघांचाही कट ऑफ ऑलमोस्ट सेम झालेला आहे. हे पहिलं अपडेट आहे एमसीसी बद्दलचं. सेकंड अपडेट जर म्हणाल तर महाराष्ट्र स्टेट एमबीबीएस बीडीएसचा पहिला राऊंड. यामध्ये विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेससाठी विद्यार्थी चॉईस फिलिंग करत असतात. विद्यार्थ्यांना त्यामध्ये सीटही भेटत असतात. बट यावर्षी त्याचा कट ऑफ खूप कमी गेलेला आहे. आमच्या युट्यूब चॅनलवरती आणि आमच्या इंस्टाग्राम चॅनलवरती तुम्हाला त्या कट ऑफच्या व्हिडिओज बघायला भेटणारच आहेत. ऍक्च्युली नंदिनी त्याच्यावरती कंपल्सरी व्हिडिओ बनवतच असते, तर तुम्ही त्या व्हिडिओ बघू शकतेस. त्यानंतर नेक्स्ट जर म्हणाल तर एमबीबीएस इन यूपी. उत्तर प्रदेशमध्ये एमबीबीएस आणि बीडीएसचा फर्स्ट राऊंडचा रिझल्ट लागलेला आहे लास्ट 24 आवर्समध्ये. यामध्ये विद्यार्थ्यांना कट ऑफ जर म्हणाल तर सेम टू सेम लास्ट इयर सारखाच कट ऑफ यावर्षी गेलेला आहे. 350 मार्क्सवरती विद्यार्थ्यांना एमबीबीएस कॉलेज भेटलेलं आहे. यावर्षीचं एक्सपेक्टेशन हे 250 ते 300 मार्क्सच्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस कॉलेज भेटायचं होतं. बट अनफॉर्च्युनेटली ते 350 मार्क्स प्लस असणाऱ्या विद्यार्थ्यांना युपी मध्ये सीट भेटलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट्ससाठी ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि अजून महत्वाची गोष्ट अशी की पहिल्या राऊंड्समध्ये तुम्ही कॉलेज घेऊ शकता किंवा कॉलेजमधून फ्री एक्झिट करू शकता, यावरती मी स्पेशल एक व्हिडिओ बनवतोय. तर तो व्हिडिओ नक्की बघा. म्हणजे तुम्हाला जर अपग्रेडेशन जर करायचं जर असेल तर अपग्रेडेशनचे रूल्स काय आहेत यावरती मी त्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. थँक्यू सो मच.